याच्यावर कहर म्हणजे त्याची आई पण म्हणली की अहो याच्यात बॅटरी कुठनं टाकायची. आई गं. मीच काढत होते हा आवाज. बापरे. असे मजेशीर किस्से आहेत त्याच्यामध्ये. खरं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडचे कलाकार चित्रपट आणि मालिका एवढ्यातच अडकलेले आहेत आणि लोककलेला अजूनही खूप वास्ट मोठं खरं तर स्टेज आहे आपल्याकडे. खूप मोठा आहे. मी रोज 2 वेळेला ब्रश करणार. हो 2 वेळेला ब्रश करणार. व्हेरी गुड. मी तुमच्या भाऊलीनं सांगितल्यावर बरोबर तिला कळलं. हेच आम्ही आधी घरात सांगत होतो. पण कुठेतरी थांबायचं कुठे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि मी तो प्रयोग थांबवला काही काळासाठी. कारण की आता ते आउटडेटेड झाले. म्हणजे फक्त कलेवरती डिपेंड न राहता साइड बाय साइड अजून खूप साऱ्या गोष्टी करायला हव्यात. रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका हो, बोलक्या भावल्या, पपेट शो हे शब्द तर तुम्ही नक्की ऐकले असतील. तात्या विंचू बघितला असेलच झपाटलेला मध्ये. तर ही जी भावल्यांची बोलक्या भावल्यांची परंपरा आहे, भावल्यांचे खेळ, पपेट शो, शॅडो प्लेसुद्धा त्याला म्हणतात अजून. तर ही आपल्या भारतीय परंपरेमध्ये खूप जुने खेळ आहेत हे. मला वाटतं जवळजवळ 4000-5000 वर्षांपासून हे चालू असलेले खेळ आहेत. पूर्वी लाकडी भावल्या असायच्या आणि त्यांना दोरे बांधलेले असायचे आणि बोटांमध्ये त्या दोऱ्यांनी त्या भावल्यांना कंट्रोल करून ते खेळ करायचे. तर त्याच्यामध्ये महाभारत, रामायण आणि सामाजिक आणि राजकीय विषय त्यावेळेचे घेऊन ते लोकांपुढे मांडायचे. कारण त्यावेळेला सोशल मीडिया तर नव्हताच, पण टी व्ही, रेडिओ यासारखी साधनं पण नसायची, वीज नव्हती. त्यामुळे एकदा संध्याकाळ झाली की लोकांना ते घरी बसत असत आणि काही तिथल्या राज्यकर्त्यांना जर लोकांपर्यंत काही माहिती पोचवायची असेल, तर काही समाज प्रबोधन करायचं असेल, तर ते ह्या भावल्यांच्या मार्फत करायचे. आणि हे खूप त्यावेळेला काय म्हणतात पॉप्युलर असायचे हे शो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच वर्ष त्याच्यामध्ये वृद्धी होत गेली, सुधारणा होत गेली आणि आज आपल्याकडे जी गेस्ट आलेली आहे ती महाराष्ट्रातली नंबर 1 पपेट शो करणारी स्त्री आहे. आणि स्त्री म्हणजे मुलगी म्हणून, मी लहान आहे ती अजून. आणि तिने ललित कला केंद्रामधनं नाट्यशास्त्राची पदवी घेऊन त्याच्यामध्ये नंतर तिने सिनेमामध्ये काम केलं, सिरियल्समध्येही काम केलं. पण तिची आवड हे पपेट शो आणि भावल्यांचे खेळ करण्यामध्ये होती. त्याच्यामध्ये तिने खूप मोठा पल्ला गाठलेला आहे आणि तिची अक्षरशः म्हणजे आज तिला आम्ही पकडून आणलेलं आहे. कारण ती इतकी बिझी असते, तिचे महिन्याला जवळजवळ 20-25 शो तरी होत असतात. त्यामुळे आज तिला आम्ही अगदी खरोखरच रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला धरून आणलेलं आहे. आणि भरपूर तिने आत्तापर्यंत तिला अवॉर्ड्सही आहेत. तिचं स्वतःचं गंमत जम्मत इव्हेंट्स नावाची तिची संस्था पण आहे. म्हणजे ती कलाकार आहेच, त्याचबरोबर आता ती त्याचा व्यवसाय पण करते ती. तर भेटूया आजच्या गेस्टला, चैताली माझगावकर भंडारी. हॅलो. अरे हाय. अरे माझं नाव सांगितलं आणि तू काय हॅलो करतोय? हाय हाय. छान झाली दिसल्या की नाही हॅलो करतो. अरे ए बाबा तू जरा शांत बस. बघितलं तू काही याच्या लफड्यात पडू नको. आमचा लफडा ऑलरेडी चालू आहे. ए बाबा शांत. ती माझा पॉडकास्ट सुरू व्हायच्या आताच बंद करेल. प्लीज तू आता मध्ये बोलू नको. ओके. अरे मध्ये बोलू नको. ठीक आहे. मी याला जरा शांतपणे झोपवते, नाहीतर हा ना सारखा मध्ये मध्ये बोलत राहणार. हो हो काय तू आता जा बाबा, झोप तिकडे जाऊन झोप. हाय दाय. माय गॉड. मजा आ गया. शपथ. चैतू, रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेसकडनं एक छोटीशी ते गिफ्ट देतात. हे तुझ्याकरता. आणि हे आमच्या किशोर पंप्स या कंपनीचं कॅलेंडर तुझ्याकरता. थँक्यू. मी पण एक तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. येस. माझ्या पार्टी गेम्स या पुस्तकाची आता जवळपास 10वी आवृत्ती येते. अरे बापरे. आणि मला नक्की खात्री आहे की तू यातले गेम्स यूज करशील. क्या बात है. थँक्यू सो मच. मी आता जसं तुझी ओळख करून दिली, ललित कला केंद्रामधून नाट्यशास्त्राची तू पदवी घेतलीस बरोबर. तर त्याच्यामध्ये हा पपेट शो हा सिलेबसमध्ये होतं का तू नंतर त्याचा अभ्यास केलास का काय? म्हणजे
मोठी स्टोरी आहे खरं तर, की बरेचदा असं असतं की आपल्याकडे काही गोष्टी असतात पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही किंवा उशिरा कळते काही ठिकाणी अनुभव घेऊन आल्यावरती. ललित कला केंद्रमध्ये नाटक हा विषय आम्हाला ग्रॅज्युएशनला होता. म्हणजे सगळ्या अंगाने स्टेजवर, ऑन स्टेज, बॅक स्टेज कसं काम करायचं, लाईट, सेटअप, कॉस्ट्युम, हे सगळं शिकले. आणि एक सगळ्या मुलांना वाटतं त्याप्रमाणे मलाही वाटलं की मुंबईत जाऊन आपण अभिनेत्री बनायचं, हे एक डोक्यात फिक्स होतं. आणि मला क्लिअर विजन होतं की आपण तिकडे गेल्यावर काय करू शकतो. म्हणजे आपण त्यावेळेला असं होतं की हिरोईन ही कन्सेप्ट एक ठरलेली असायची की जी उंच, सुंदर, जिला डान्स येतो किंवा बेसिक एक गोष्टी लागतात ते. तर मी काही उंच वगैरे नाही, जाड आहे, स्लिम वगैरे अजिबात नाही. तर मला एक माहिती होतं की आपण कुठलं रोल करू शकतो, की बाबा साईड रोल, अगदी छोटी बहीण, मोठी बहीण, मैत्रीण, काकू, मावशी इथपर्यंतच मर्यादा आहे. तर 3 वर्ष मी मुंबईला स्ट्रगल केलं आणि खूप सारी छोटी मोठी कामं केली. आणि ते करत असताना असं लक्षात आलं की याला कुठेही काय म्हणतात, नेव्हर एंडिंग काही नाहीये. जरी यश मिळालं तरी ते किती दिवस टिकणार, टिकल्यावर ते पुढे काय, हा प्रश्न कायमच आहे. आणि म्हणजे हिरोईनला ऍटलिस्ट काय म्हणतात भविष्य तरी आहे की पुढचं काम हे वगैरे मिळू शकतो. पण साईड रोल करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही सर्वाईव्ह करणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की हे काही आपल्या याच्यामध्ये फ्युचर खरं नाहीये. देवदयानी मला ती बुद्धी होती की खरं तर देवानीच दिली म्हणायला हरकत नाही. आणि मग मी म्हटलं की याच्यात जर आपण आता शिकलो, आता काय करता येईल. आणि मग मला एकदम आठवण झाली की अरे आपल्याकडे आहेत बऱ्याच गोष्टी. म्हणजे माझे काका, माझे बाबा सुरेंद्र वाजगावकर हे सगळे बोलक्या मावल्यांचे खेळ करायचे आधीपासूनच. आणि हे लहानाची मोठी मी ते बघतच झालीये. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते सोडून आपण कशाला नाही त्या गोष्टीच्या मागे लागतोय. आणि मग मी पपेट्री मध्ये स्वतः एक वेगळं करिअर म्हणून चालू करून बघू असं ठरवलं. अवघड होतं म्हणजे त्यावेळेला खरं तर. हे किती वर्ष झाली मला आता ऍक्च्युली जवळपास 20 एक वर्ष होत आली मी पपेट्री करते. बरं, वा 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 माझ्या म्हणजे अशी ते. पण मग तुझे वडील कधीपासून ते करत होते? खरं तर ते त्यांच्या लहानपणापासून, म्हणजे माझे काका जादूगार आणि बाबा नकलाकार. काय नाव वडिलांना? सुरेंद्र वाजगावकर. आणि काकांचं एम सुनील कुमार नावाने सातारा सांगली साईडला मोठे मोठे त्यांचे जादूचे प्रयोग व्हायचे. बरं. आणि घरचा प्रयोग होता. आणि तो बघत बघत मी लहानाची मोठी झाले. मग तेव्हा मनामध्ये एक होतं की आपण अभिनय क्षेत्रात जायचं, पण काय करायचं हे नीट कळत नव्हतं. कारण की त्यावेळेला चॅनल्स एवढे वाढलेले नव्हते, फक्त दूरदर्शन होतं किंवा आत्ता जेवढं याच्यामध्ये एक्सपोजर आहे तेवढं अजिबात नव्हतं. रादर म्हणजे बर्थडे पार्टी ही पण कन्सेप्ट नव्याने आम्ही मार्केटला आणली खरं तर. म्हणजे एकुलत्या एक मुलाचा बर्थडे एवढा मोठ्या प्रमाणात करायचं प्रमाण तेव्हा पूर्वी नव्हतं. गल्लीतली एक 3-4 मुलं बोलवायची आणि झाला बर्थडे. पण जसा जसा काळ बदलत जातो तशा एंटरटेनमेंटच्या व्याख्या पण बदलतात. म्हणजे लोकांचं भेटणं एकमेकांना कमी झालं. जे पूर्वी वाडा संस्कृतीत एकमेकांना सतत लोक भेटायचे ते प्रमाण कमी झालं. सगळेजण जॉब मध्ये अडकलेले किंवा पुण्यातनं घरी पोचायलाच 1-1-1.5 तास लागतो. अशा वेळेला नातेवाईकांना स्पेशली जाऊन भेटणं ही तर लांबची गोष्ट झाली. किंवा आता असं आहे की एक विकेंड मिळतो, मग कुणाच्या तरी घरी नको बाबा त्रास द्यायला, हॉटेलिंग करू. मग अशा वेळेला हा सगळा विचार म्हणजे फार याच्यात म्हणजे बॅकला जाऊन विचार करायला लागतो की या सगळ्यांना एकत्र कसं आणता येईल. तर बाबा गेट टुगेदर चालू शकतात किंवा जिथे सगळी फॅमिली भेटू शकते असं एकमेव रिझन म्हणजे वाढदिवस. मग तो वाढदिवस दणक्यात कसा करायचा हे आम्ही लोकांना खूप समजावून सांगितलं, त्यांना ते पटलं. पूर्वीसारखा म्हणजे पूर्वी थोडंफार काटकसरी वृत्ती होती, पण आता मध्यमवर्गीय सुद्धा एकदाच करायचं तर मग पैसा खर्च करू. पण लोक आजकाल एंटरटेनमेंटला पैसे द्यायला तयार असतात. फक्त आपल्याकडे त्याच्यासाठी काय म्हणतात क्लिअर विजन पाहिजे, त्यांना ते समजावून सांगता आलं पाहिजे. आणि आता बर्थडेचं प्रमाण प्रचंड वाढलं. म्हणजे सुरुवात आम्ही त्यावेळेला केली तेव्हा लोक बापरे वाढदिवसाला एवढा खर्च कशाला अशा ह्याच्यात होते. पण जमलं ते करून 10-15 वर्षात. मस्त. मग तू आता म्हणजे भावल्यांचा हा एक भाग झाला तुझा, पण तू स्टँडअप कॉमेडी करतेस किंवा म्हणजे लोकांना साधारण स्टँडअप कॉमेडी, पपेट शो हे ऐकून किंवा हे माहिती आहे किंवा बघितलेलं असतं. पण शब्दभ्रम किंवा काय कार गेम शो, गेम शो तर ते नक्की काय असतं?
गेम शो हा असा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये लोक इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे मी मगाशी बोलले की 3 वर्ष मी मुंबईमध्ये होते स्ट्रगलिंग आर्टिस्ट, तर तेव्हा एक झी मराठीची सिरियल चालू होती पेप्सोडंट सुपर मॉम नावाची, बरं. आणि त्याच वेळेला होम मिनिस्टर सिरियल आली. दोन्ही सिरियल झीच्याच होत्या. एका सिरियलला मी असिस्टंट डिरेक्टर होते बरं. आणि तिथे गेम्स द्यायचं काम करत होते मी. तर होम मिनिस्टर खूप चांगली चालली सिरियल आणि सुपरमॉम सिमिलर असल्यामुळे त्यावेळेला बाहेर पडली. अतुल परचुरे अँकरिंग करत होता. पण त्याच्यात मला एक शोध लागला की अरे आपल्याला गेम फार फटाफट सुचतायत आणि आपण खूप चांगले गेम्स काढून देतोय. तर हीच कन्सेप्ट घेऊन मी पुण्यामध्ये शो चालू केला, पहिला होम मिनिस्टर कार्यक्रम, की ज्याच्यामध्ये लोकांना इन्व्हॉल्व्ह करायचं. म्हणजे बरेचदा लोक फक्त बघणार तुमच्याकडे आणि कलाकार सादर करणार असं असतं बरेचदा. पण आजकाल लोकांच्यातलं स्टेज डेअरिंग खूप वाढलंय आणि प्रत्येकाला स्टेजवर यायचं असतं आणि काहीतरी करायचं असतं. तर ती संधी मी लोकांना देते आणि त्यांच्यातलं जे काही असतील कलागुण त्याला वाव द्यायचा आणि लोक खरं तर तो सादर करतात. आणि मी म्हणजे माझी स्टाईल खूप फेमस आहे गेम्स घेण्याची. अरे वा. आणि अनेक गेम्स म्हणजे मी नवीन नवीन आणत असते दरवर्षी. आणि शब्दभ्रम म्हणजे काय मग? शब्दभ्रम इट्स अ आर्ट ऑफ इल्युजन, म्हणजे बोलकी बाहुली. की बाहुली जेव्हा बोलत असते तेव्हा माझं ओठ हालत नाही, पण समोरच्याला असं वाटतं की जणू काही ती बाहुलीच जिवंत झाली. बोलक्या बाहुल्या ते शब्दभ्रम. शब्दभ्रम, त्याला व्हेंट्रिलोकिझम असं म्हणतात. बरं. ओके ओके ओके. हा, मग त्याच्यामध्ये आय थिंक तुझी मास्टरी आहे. येस, आत्ताच आपण बघितलं सुरुवातीला. पण मग ते कारण शेवटी कुठलेही शब्द म्हणजे ओठ मिटून काही बोलावे लागतात किंवा मग ते काय माहिती त्याची तू प्रॅक्टिस केली असशील का काय? प्रॅक्टिस म्हणजे ऍक्च्युली खरं तर करून करून हे होतं, याचं कुठेही शिक्षण नाहीये किंवा सिलेबस मध्ये पण नाहीये. पण युट्यूबला लकीली काही व्हिडिओज आहेत ज्यांना याच्यात करिअर करायचं की शब्दभ्रम करण्यासाठी काय करावं याच्या. पण मी फ्रँकली स्पीकिंग काय म्हणतात एक रक्तातच व्हेंट्रिलोकिझम आहे माझ्या, आणि माझे आजोबा काका बाबा सगळे जण करत होते आणि फक्त बघून मी ही कला सादर करते. अरे वा, मस्त मस्त. आणि पूर्वीच्या काळी लोकांना म्हणजे एवढी मनोरंजनाची साधनं किंवा तंत्रज्ञान एवढं विकसित नव्हतं. तेव्हा लोकांना खरंच वाटायचं की या बाहुलीच्या आतमध्ये काहीतरी बॅटरी बसवली आहे आणि ती बाहुली बोलते. पण आता लोकांना माहिती असतं की बाहुली नाही बोलत, मीच आवाज काढत असते, त्यामुळे टास्क खूप वाढलेला आहे. लोकांपेक्षा मी तर म्हणेन की लहान तुझ्याकडेच बघत असतील सगळे की आता हिचे ओठ कधी हलतात आणि आम्ही हिला कधी कॅच करतोय. आणि लहान मुलांना पण माहिती असतं की बाहुली नाही बोलत आहे, मी बोलते, पण तरी त्यांना खिळवून ठेवणं, कारण की त्यांना आता अॅनिमेशन, मोबाईल गेम्स किंवा अव्हेंजर वगैरे सारखेच मूवी बघितल्यावरती पपेट्रीतनं किती खिळवून ठेवता येईल असा एक मोठा टास्क आहे खरं. आणि याचे तू मला वाटतं 2,500च्या वर प्रयोग केलेले आहेत. पण मग त्यातले काही असे लक्षात राहतील असे काही अनुभव? 2,500 हा आकडा जरी मोठा असला ना तरी त्या प्रत्येक प्रयोगाच्या मागे एक एक स्टोरी दडलेली आहे. सुरुवातीच्या काळात तर अगदी रिकाम्या खुर्च्या, मोजके प्रेक्षक पासून ते आता कधी गणेशोत्सवात पाऊस चालू होईल पण तरी आजचं मानधन बुडायला नको, आम्हाला शो करायचा आहे, भिजलेल्या बाहुल्या परत बॅगेत ठेवून त्याला इस्त्री करणं, असे अनेक चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आहेत माझ्या पाठीशी. आणि आकडा खूप मोठा आहे, तो गाठता आला ही आज खरं तर देवाची कृपा म्हणता येईल. खरंच. पण म्हणजे हे मी म्हणलं तसं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बघायला आवडणारी ही कला आहे. तर त्याच्यामध्ये असं लहान मुलांचे तुझे काही असे हे आहेत का किंवा एक्सपिरियन्सेस त्या दृष्टीने असे छान तुला आवडतील असे किंवा शेअर करावेसे वाटते? आता ही जी बाहुली आहे ही ऍक्च्युली माझ्या प्रयोगातली बाहुली नाहीये. बरं. मी पपेट विकते पण, आणि माझा म्हणजे प्रदर्शनामध्ये शो झाला की तिथं स्टॉल असतो आणि विकायला ठेवते मी या बाहुल्या. आणि एक छोटासा मुलगा आला आणि त्यांनी सिलेक्ट केलं की मला हा बाहुला पाहिजे, आणि परत तो 10 मिनिटांनी तो आणि त्याची आई आले आणि तो मुलगा खूप रडत होता की या मावशीने मला डिफेक्टिव्ह पीस दिला म्हणे. म्हटलं अरे काय झालं, ओके की. मग मी चेक करायला लागले कुठं फाटला विटला का काय किंवा आत हात जात नाही का, तो ओके होती बाहुली. तो म्हटला नाही तुमची बाहुली बोलते, माझी बाहुली बोलत नाहीये. आणि याच्यावर कहर म्हणजे त्याची आई पण म्हणली की अहो याच्यात बॅटरी कुठनं टाकायची, मीच काढत होते हा आवाज. बापरे. असे मजेशीर किस्से आहेत त्याच्यामध्ये. आणि अनुभव म्हणलं तर खूप आहे, कारण की या बाहुल्यांच्या मधनं मी बरेचदा सोशल वर्क पण करत असते. आणि गुड टच बॅड टच सारखे मी मोठे विषय या बाहुल्यांद्वारे मी मांडते. त्याकडे आपण येणारच आता.
पण तू म्हणजे आता मध्ये सांगत होतीस की महाराष्ट्रामधलं पहिलं बाहुली नाट्य संमेलन बाहुली संमेलन येस, बाहुली नाट्य हां संमेलन नाट्य संमेलन भरवलंस तर म्हणजे हे पहिलंच होतं का पहिलंच होतं आणि ते तू महाराष्ट्रातलं. केलंस येस तर येस. त्याविषयी जरा सांग ना. संवादचे सुनील महाजन सर आणि मी मिळून ठरवलं की आपण एक बाहुली नाट्य संमेलन करूया, कारण की 2017च्या आसपास मी हे संमेलन भरवलं होतं आणि मी बऱ्यापैकी स्टेबल झाले होते याच्यामध्ये. आजूबाजूला आपल्या किती पपेट आर्टिस्ट आहेत याचा शोध घ्यावा एक मनात आलं. आणि 18 साली मी अमेरिकेला जाणार होते. म्हटलं त्याच्या आत आपल्या इंडियामध्ये काय चालतं याचा अभ्यास करूयात आपण, की किती लोक कुठल्या प्रमाणात काय लेवलवरती पपेटरी चालते आपल्याकडे. तर जवळपास अख्ख्या भारतातनं फक्त त्यावेळेला 55 का 60 बाहुली नाट्य करणारे जमले. त्याच्यापैकी अर्धेही जादूगारच होते की जे फक्त बोलकी बाहुली 5 मिनिटं करतील असे. पूर्ण पपेटरी करणारे हार्डली हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक मला त्यावेळेला भेटले त्या संमेलनामध्ये. पण म्हणजे आले ते तेवढ्या करता आले तेवढा करता आले आणि आम्ही भारतात किती आहेत तू म्हणालीस बाहुली नाट्य करणारे? हो, त्यावेळेला तरी 55 ते 60 हा आकडा होता. आता कदाचित वाढलेला असल्याची शक्यता आहे आणि त्या गोष्टीलाही बरंच वर्ष झाली म्हणजे. आणि तू अमेरिकेमध्ये सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व केलंस. हो. तर तिथे तुला काही म्हणजे फरक जाणवला का की तिथल्या बाहुल्या असतील, आपल्याकडच्या बाहुल्या असतील किंवा पपेट शो त्या दृष्टीने त्यांचं वेगळं काय असतं आणि आपल्याकडे काय फरक असतो? खरं तर ही आपली कला आहे आणि याचं भारतीयांना अजूनही तेवढी जाण म्हणावीत की नाहीये की आपली कला. खरं तर त्या कलेवरती आता अमेरिकेत काय काय प्रयोग होतात. म्हणजे कळसूत्री बाहुली ही तर केवढी जुनी परंपरा आहे आपली. पण त्याच्यामध्ये अमेरिकेत मग एखादा म्हातारा डॉल तयार करून मग तो त्या ह्याच्याद्वारे सिगरेट ओढतोय. अक्षरशः त्याच्यामध्ये असं ऍक्ट आहे. आणि जवळपास मी जाऊन त्या बघितल्या बाहुल्या तर त्या कळसूत्री बाहुलीला ऑलमोस्ट 25 एक काय म्हणतात कळसूत्री असं म्हणतात त्याला. तर तो माणूस म्हणजे इतक्या ह्यानी की ते काडेपेटी बाहेर काढली, ते सगळी बाहुली करत होती ते आणि केवळ दोरीच्या हातावरती. तर एवढे ते पुढे फास्ट गेलेले आहेत. ओरिजिनल आपली कला आहे पण ते एवढ्या प्रमाणात पुढे निघून गेलेले आहेत आणि आपण फक्त काय म्हणतो की आमची कला इथपर्यंतच मर्यादित आहेत. खरं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडचे कलाकार चित्रपट आणि मालिका एवढ्यातच अडकलेले आहेत आणि लोककलेला अजूनही खूप वास्ट मोठं खरं तर स्टेज आहे आपल्याकडे. त्याची जाणीव नाहीये अजूनही आपल्या कलाकारांना असं मी म्हणेन खरं तर. पण मग त्याच्याकरता तू आता म्हणजे मी म्हणलं तसं महाराष्ट्रातली नंबर 1 आर्टिस्ट आहेस, तर त्याच्याकरता म्हणजे हे वाढावी ही कला किंवा लोकांनी अजून त्याच्यामध्ये लक्ष घालून जोपासावी याच्याकरता तू तुझ्याकडनं काही इनिशिएटिव्ह घेतेस का? मी बऱ्यापैकी जाईन तिथं. पपेटरी बद्दल जर मला कोणी विचारलं किंवा काही छोट्या छोट्या गावातनं मला कलाकार कॉन्टॅक्ट करत असतात की मॅडम मला वेंट्रिलोकिझम चालू करायचंय, तर माझ्याकडनं मी सगळं मार्गदर्शन देते. प्लस ह्या ज्या पपेट्स आहेत याची किंमत मार्केट व्हॅल्यू आता 1,500 ते 2,000 रुपये आहे दुकानामध्ये. ऑनलाईन जर चेक केलं तर याच बाहुलीची किंमत 7,000 ते 8,000 रुपये आहे. पण मी 700 रुपयात ही का विकते? केवळ की मुलांनी ही पपेट हातात घालून वेंट्रिलोकिझम चालू करावं आणि 700 रुपये इज अ नॉमिनल अमाऊंट. म्हणजे कुठलाही पालक त्याचं इंट्रोडक्शन करून द्यायला ह्या आपल्या मुलालाही आरामात घेऊन देऊ शकतो. आणि मग त्यातनं त्या मुलांनी जर ज्याच्यात खरंच आवड आहे ना तर तो त्या एका बाहुलीवरती पण अक्षरशः 15-20 मिनिटाचा शो करू शकतो. फक्त त्याच्यासाठी मग पालकांनी पण थोडस मागे लागलं पाहिजे. आणि समर मध्ये मी याचे पपेट मेकिंगचे वर्कशॉप घेते की हे आवाज कसे काढायचे किंवा वेंट्रिलोकिझम शिकवते. असं माझ्याकडनं जेवढं शक्य आहे, कारण की ही कला पुढे कुठेतरी न्यायला पाहिजे, त्याच्यासाठी मी हे शक्य तेवढं सगळं करतीच आहे. म्हणजे आता पण मग या बाहुल्या तू स्वतः तयार करतेस? नाही, या मी काही बनवून घेतलेल्या आहेत, काही तयार करणारे वेगळे लोक तयार करणारे वेगळे आहेत. कारण की ते फार मोठं मार्केट आहे आणि त्याच्यासाठी प्रचंड वेळ लागतो की जो ज्यातनं मला शक्यच नाहीये. म्हणजे पण हे मोठं मार्केट आहे म्हणतेस, पण मग हे कुठे विकतात? कारण असं खेळ करणारे कमी आहेत म्हणतेस. हो. ह्या बाहुल्या जातात कुठे? जनरल सॉफ्ट टॉईज किंवा दुकानामध्ये या बाहुल्या मिळू शकतात. माझ्याकडे आहेत, म्हणजे बरेचसे दुकानदार पण माझ्याकडनं घेऊन जातात. पण लोकांना सॉफ्ट टॉईज जास्ती आवडतं पण पपेट नको. ऍक्च्युली पपेट इट्स अ एज्युकेशनल टॉय. तर म्हणजे पुण्यात आता जवळपास निम्म्या घरात माझ्यामुळे पपेट्स विकल्या गेल्या असतील अक्षरशः. तर ते एक मी म्हणजे थोडासा लॉस मला झाला तरी चालेल पण ही कला पुढे गेली पाहिजे. त्यामुळे मी माझ्या स्टॉलवर अगदी रिझनेबल रेटमध्ये ठेवते. खूप छान. खरंच तू म्हणजे खूप मोठं काम करतेस, नो डाऊट.
आणि तू आत्ताच आपण बोलता बोलता थोडंसं हे केलं की गुड टच बॅड टच तू वस्त्यांमध्ये जाऊन शिकवतेस, तर ते ह्या भावल्यांमार्फत करतेस. हो हो म्हणजे नक्की काय करतेस? काही वेळेला आम्ही पडदा बांधलेला असतो, मोठं स्टेज असतं त्याचं, आणि स्टोरी टेलिंग मार्फत पण हे करतो, हँड पपेट घालून एक स्टोरी दाखवतो, गुड टच बॅड टच. किंवा काही वेळेला भाऊली माझ्याशी बोलते आणि हसत खेळत पण सांगतो काही वेळेला. तर अनुभव असे आहेत की मुलं बोलती होतात त्यामुळं. म्हणजे तळेगाव साईडला एका संस्थेत माझा शो होता. तो शो झाल्यानंतर माझी गाडी निघाली आणि एक आई माझ्या म्हणजे 2 मिनिटांसाठी माझ्या गाडीला चेस करत होती आणि थांबवलं त्यांनी मला आणि सांगितलं की माझी मुलगी यातनं या सगळ्या अनुभवातनं गेलेली आहे आणि आज तिनं मला परत माझ्याशी ती बोलली या विषयावरती तुमचा शो बघून. इतकी मुलं बोलती होतात आणि केसेस पण ओपन झालेल्या आहेत या ह्याच्यातनं. आम्ही आवाहन करतो बाहुलीद्वारे की असा कोणाला काही अनुभव असेल तर शिक्षकांना शेअर करा. आई बाबांशी बोलायची भीती वाटत असेल किंवा नको वाटत असेल तर तुमचे शिक्षक तुम्हाला मदत करतील. तर केसेस ओपन होतात अशा ह्याच्यातनं. बापरे, खरंच आहे. पण म्हणजे काय म्हणू आता, ते फार विचित्र असतं. विचित्र असतं ते. आणि कसं आहे की मुलांना याची जाणीव म्हणजे या वयात त्यांना भीती घालायला नको, मग पपेटच्या माध्यमातून बोलल्यावर हसत खेळत का होईना पण त्यांना ते कळतं म्हणजे पटकन. हा खूप ऍडव्हान्टेज आहे बाहुल्यांचा खरं तर. तुझं आता आपण हिचं काय नाव? हिचं नाव किया. किया, हाय किया. हाय. आज तू काय करणार आहे समजासाठी? आता ही जी कॅरेक्टर आहे ना, तर हिचं मुद्दामूनच असं जिपरे केस किंवा एकदम असा काळपट रंग. तर क्लिनिंग अवेअरनेसला आम्ही हिचा फार वापर करतो. मग सुरुवातीला एंट्रीला ती म्युझिकच्या तालावरती बाबा डोक्या खाजवतीये किंवा अजून तोंडात बोटं घालतीये असं दाखवतो. मग एंट्री केल्यावरती जस्ट मी मुलांना विचारते की बघा अशी डोकं खाजवणारी तोंडात बोटं टाकणारी अशी मैत्रीण कोणाला आवडेल का? ती मुलं नाही ओरडतात. ही रडायला लागते. ए बाई तू आता रडू नको, ए रडायचं नाही, अजिबात आवाज बंद. आणि मग या कियाद्वारे आम्ही मुलांना आवाहन करतो की बघा कुणाला गिफ्ट पाहिजे, ही सगळी मुलं हात वर करतात, तुझा हात आत्ता खाली राहू दे. तर मग ती सगळ्यांकडनं वधवून घेते. मी रोज 2 वेळेला ब्रश करणार. हो, 2 वेळेला ब्रश करणार. व्हेरी गुड. म्हणजे कधी सकाळी आणि दुपारी करतात का? नाही, रात्री. हा तेच. एकदा तरी अंघोळ करणार. व्हेरी गुड. नख दातानी खाणार? नाही. हा मग नख दातानी खायची का? नाही. मग कात्री पण तू वापरणार का? नाही. तर असं क्लिनिंग अवेअरनेसला मग मुलांना प्रचंड मजा येते ते. आणि अरे हो, आपण असं नाही केलं पाहिजे. जर आपण अस्वच्छ राहिलो तर माझ्याशी कुठे फ्रेंडशिप करणार नाही. मग त्यांना एखादा किस्सा आठवतो, नाही मी स्वच्छ राहणार. आणि मला लिटरली मदर्स नंतर फीडबॅक आलेले आहेत की तुमच्या भाऊलीनं सांगितल्यावर बरोबर तिला कळलं. हेच आम्ही आधी घरात सांगत होतो. ओ थँक्यू सो मच. जागेवर जाणार का? हो, थँक्यू. हाय बाय. वाव, व्हेरी एंटरटेनिंग आणि काय उद्बोधक. म्हणजे खूपच मुलांना शिकवण्याच्या दृष्टीने खूप चांगला आहे. ओके, सो तू आता बबल आर्टिस्ट पण आहेस. म्हणजे मी तुझे काही व्हिडिओ पण बघितलेले आहेत. असे प्रचंड मोठे बबल, त्याच्यामध्ये ते मुलगा त्याच्यातनं वगैरे असं. ते काय म्हणजे ते जरा सांग ना आम्हाला सगळं. आता आपल्याकडची कला बघून त्या लोकांनी खूप काय त्याच्यात डेव्हलप केलं. तसं बबल आर्ट ही मी तिकडची पाहिलेली कला आहे. बरं. आणि कसं की प्रत्येक कलाकारांनी सतत स्वतःच्यात काहीतरी बदल घडवत राहिलं पाहिजे. जर तुमचं ब्रेड अँड बटर याच्यावरतीच आहे तर एकच प्रयोग घेऊन आयुष्य काढलं, हे पूर्वीचे दिवस आता गेले. आता मात्र तुम्हाला सतत काहीतरी चेंज करत राहावं लागतं. बरोबर. म्हणजे आता मी खरं सांगेन की स्टँडअप कॉमेडी काळानुसार, कारण सासू सुनेचं जोक, नवरा बायकोचं जोक असं माझ्या ह्याच्यात होते. जवळपास त्याचं मी 500-600 प्रयोग केले. पण कुठेतरी थांबायचं कुठे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि मी तो प्रयोग थांबवला काही काळासाठी, कारण की आता ते आउटडेटेड झाले. नवीन काय करायचं हा विचार सतत माझ्या डोक्यात असतो. आणि एक 10-15 वर्षापूर्वी बालेवाडीला बबल शो आला होता आणि फॉरेनच्या लोकांचा होता. तो जाऊन बघितल्यावरती म्हटलं हे नवीन आहे, हे काहीतरी छान आहे, पण हे करायचं कसं आणि याची सगळी ऍक्सेसरीज आणि मिळवायचं कुठनं सामान, हा विचार खूप दिवस माझ्या डोक्यामध्ये होता. इन बिटवीन मी पपेट्रीचे मध्ये माझं नाव खूप डेव्हलप झालं होतं आणि लोक मला विचारायला लागले अजून तुम्ही नवीन काय करणार. किंवा म्हणलं माझ्या एक डोक्यात आलं की लोकांची एंटरटेनमेंटची भूक खूप जास्ती आहे.
किंवा मुलांसाठी वेगळे वेगळे शोज काहीच होत नाहीत, फक्त बालनाट्य घडतायत. आणि 10 वर्षापूर्वीची मुलं आणि आत्ताची मुलं याच्यात खूप फरक आहे. म्हणजे आपल्या लहानपणी आपण पाहुणे आले तरी लाजायचो, आता काही नाही. ती मुलं पटकन पुढे येतात, कुणाच्याही बर्थडे पार्टीत बाहुलीच्या समोर येऊन अगदी नाचणार किंवा बबल शोला पण पटकन पुढे येणार. म्हणलं ही डेअरिंग असलेली मुलं आहेत आणि यांना काय आवडेल, तर म्हणलं हा बबल शो परफेक्ट आहे त्याच्यासाठी. तर तो त्याच्यामुळे माझ्या डोक्यात आलं की आपण सुरू करूया. वाव. मग आता त्याचे किती शो केलेस तू? त्याचे आता ऑलमोस्ट 100कडे आकडा गेलेला आहे. 2 वर्ष झाले. आणि ह्यूज असतात ते बबल्स असे. हो हो हो. म्हणजे माणसांपेक्षाही हायटेड आणि टिकतात. हो, हे महत्वाचं आहे. तेच नाहीतर आम्ही बुडबुडे करून फुगे गेले की 2 सेकंदात जातो. एनिवे, वा. आणि तुझी आता गंमत जम्मत इव्हेंट्स म्हणून पण कंपनी तू स्वतःची सुरू केलेली आहेस. म्हणजे कलाकार ते उद्योजक असा हा तुझा मोठा छान प्रवास आहे. तर हे सुरू करताना तुला म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू करताना टीदिंग प्रॉब्लेम असतातच. तसे तुला काय अडचणी आल्या असतील किंवा काय, तर त्यातून तू मार्ग कसा काढलास? किंवा कलाकार आणि उद्योजक हे ट्रान्झिशन होताना काय झालं? कसं आहे की खरं तर मी म्हणेन प्रत्येक कलाकारांनी उद्योजक असलंच पाहिजे. कारण की आपण बरेचदा न्यूज ऐकलेल्या आहेत की काही कलाकार फक्त अभिनयावरती डिपेंड राहतात, कामं नाही मिळाली की नैराश्य येतं आणि त्यातनं सुसाईड पर्यंतच्या केसेस ऐकलेल्या आहेत. तर खरं तर मी नवीन कलाकारांना सांगेन की तुम्ही कलाकार म्हणजे फक्त कलेवरती डिपेंड न राहता साईड बाय साईड अजून खूप साऱ्या गोष्टी करायला हव्यात. म्हणजे 10 ठिकाणी जर तुम्ही दरवाजा ठोठावलात तर 2 ठिकाणी दार ओपन होणार आहे. हे माझं फ्रँकली मत आहे. कारण की आता एका रोलसाठी जवळपास 1000 मुलं ऑडिशनला येतात आणि त्यातनं किती सर्व्हाइव्ह होणार, कसं होणार आणि सगळंच अस्थिर आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये. तर या सगळ्या रॅट रेसमध्ये मला टिकून राहायचं तर मी कुणाकडे काम मागायला जाण्यापेक्षा मीच काम देणारी कसं होईल याचा विचार मी केला. आणि मग मी स्वतःची एक बर्थडे इव्हेंट कंपनी सुरू केली. की सुरुवातीच्या काळात माझं ऑफिस पण नव्हतं. मग लोक कॉल करायचे तुमच्या ऑफिसला कुठे, तर मी अक्षरशः खोटं बोलायचं की माझं ऑफिस नाहीये. म्हणजे ऑफिस नाही हे त्यांना नाही सांगायचंय की अहो सर मी नेमकी आता बाहेर आहे, तुम्ही लक्ष्मी रोडच्या या गणराज हॉटेलच्या इकडे येता का, मी ऑफिसवर नाहीये वगैरे. आणि मग तिथे भेटायचं. पण मग डोक्यात असा विचार आला की नाही यार, करून तर बघू काय होईल. फार तर 1 वर्ष केल्याने आपल्याला कळेल की याच्यात आपण टिकतोय नाही टिकतोय. आणि बिनधास्त उडी घेतली आणि जे काही माझं सपोज इन्कम असेल 5000 तर त्यातले 3000 हे मी रिइन्व्हेस्टमेंट वरती घातले, 1000 सेव्हिंगला ठेवले. नेहमी सेव्हिंग करायलाच पाहिजे सगळ्या कलाकारांनी. आणि रिइन्व्हेस्टमेंट मध्ये मग मी स्वतःची अक्षरशः एक 10 बाय 12ची खोली होती, ती रेंटवर मी ऑफिस म्हणून सुरू केली. आणि मग हळूहळू करत मग तिथं जागा जेव्हा मला मिळाली की अरे आपला साऊंड स्वतःचा पाहिजे, कशाला आपण दुसऱ्यावरती पैसे घालवायचे. मग प्रत्येक वेळेला 4-4, 5-5 हजार उचलून देण्यापेक्षा एकदाच आपण इन्व्हेस्टमेंट करू. 70,000 हे 10 शो मध्ये वसूल होणार आहे हा विचार फार कमी जण करतात. पण आपली सुरुवातच कलाकारांची असं असते निगेटिव्ह थिंकिंगनी, 10 शो तरी मला मिळणार का, तर त्याच्यापेक्षा अरे मी काहीतरी वेगळी आहे आणि मला याच्यामध्ये सक्सेस मिळवायला पाहिजे हे पॉझिटिव्ह विचार पाहिजे. आणि मग हळूहळू लोक जोडत गेले. म्हणजे टॅटू आर्टिस्ट पासून हाताखालची मुलं शोधली मी की कोण गरजू आहेत आणि जवळपास 30 जणांची टीम बनवली मी. अरे वा. माझ्याकडे आज 30 लोक कामाला आहेत. क्या बात है, क्या बात है, मस्त. आणि हळूहळू करत गेले. सुरुवातीला अगदी छोटे इव्हेंट्स होते, ते पासून ते आता मोठमोठे कॉर्पोरेट इव्हेंट्स पण घेते मी आता. ग्रेट ग्रेट ग्रेट, फारच छान. पण म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये तू म्हणलीस तसं बिझनेस म्हणला की प्रॉफिट अँड लॉस हे त्याच्यामध्ये येतच. तर त्याच्यामध्ये तुझा म्हणजे आनंद त्यातून मिळणारा आणि फायदा ह्याचं समीकरण कसं तू जुळवलंस? आनंद तर आहेच प्रत्येक गोष्टीत की आपली काय म्हणतात की दरवेळेला आपण एक स्टेप पुढे आहे याचा. पण फ्रँकली स्पीकिंग मी अंदाज घेऊन दरवेळेला पैसे गुंतवले त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी आता बबल शो सुरू करताना ऑलमोस्ट 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती. पण जेव्हा माझ्याकडे गाठीला लाखो रुपये आहेत तेव्हा मी ते डेअरिंग केलं. नाहीतर माझ्या डोक्यात कधीपासून होतं ते करावं. पण आपण सुरुवातीला नाव नसताना बरेचसे कलाकार मोठमोठ्या उड्या घेतात. अगदी प्रोडक्शन असेल किंवा फिल्मचं डायरेक्शन असेल, पण तुम्ही आधी स्वतःला सिद्ध केलंय का हा विचार व्हायला पाहिजे. तर माझं पपेट आर्टिस्ट म्हणून नाव खूप डेव्हलप झालं होतं आणि आता लोक माझ्याकडे सहज येणार आहेत
बबल शोला. तर मी अशी इन्व्हेस्टमेंट त्याच्यातनं आवाका बघून सगळ्या मर्यादा ओळखून असं ते गुंतवले, त्यामुळं कायम यशच मिळालं खरं तर. याच्यामध्ये खरं तर विचार जास्ती व्हायला हवा, तो देवदयानी मी दरवेळेला ती बुद्धी देवानी मला दिली आणि त्याप्रमाणे चांगलं आहे ना. आणि तुला म्हणजे त्या क्षणी कुठे डायव्हर्ट करायचं किंवा कुठे थांबायचं, कसं पुढे जायचं हे तुला पहिल्यापासून तुझ्या ते लक्षात आलेलं आहे. येस येस, त्याचा तुला नक्कीच फायदा झाला. वर्षाचं स्ट्रगल आणि जुने दिवस लक्षात आहेत की मी नोकरी पण केली 3 वर्ष. कुठे? प्लॅनेट फोर्ड नावाची कंपनी होती आणि मुंबईचं स्ट्रगल सोडून आल्यावरती मी काहीतरी करायला पाहिजे, इन्कम सोर्स काहीतरी पाहिजे. आणि म्हणजे मी चांगल्या घरातली आहे की असं काही नव्हतं की मी जर काही नोकरी केली नसती तर मला काही पैशाचा प्रॉब्लेम वगैरे कधीच नव्हता. पण एक आत्म वाटणं जे वजूद महत्वाचं आहे, देवाकडनंच यावं लागतं खरं तर. आणि मला असं वाटायचं की का आता आपण डिपेंड राहायचं आई बाबांवरती. आणि मी नोकरीला लागले आणि सेल्स कन्सल्टंट म्हणजे कार विक्रीचा जॉब होता. आणि मला लिटरली ऍक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच कुठे असतो हे माहित नसताना मी 10 कार विकलेले आहेत त्यावेळेला. आणि तेव्हा एक लक्षात आलं की अरे आपलं स्किल बोलण्याचं प्रचंड चांगलं आहे आणि लोकांवरती प्रचंड इफेक्ट होतो. आणि एक काय म्हणतात, सुंदरतेच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या असतात. माझा एक चेहरा बघून कायम मी लोकांना त्यांच्या घरातली वाटले की माझ्याशी काहीतरी बोलावं. मैत्रिणी पण मला पटकन जोडल्या जातात, तर तो क्लायंट मला पटकन कन्व्हिन्स व्हायचा. आणि तेव्हाच डोक्यात आलं की मग आपण एक चांगली इव्हेंट कंपनी सुरू करू शकतो. आणि 3 वर्ष तो जॉब करताना म्हणजे काय म्हणतात, काही काही वेळेला सेल्स कन्सल्टंट काही फार मोठा ग्रेट जॉब नाहीये, खूप नको ती कामं पण करायला लागली. म्हणजे अगदी आमचे बॉस म्हणायचे की नाही आता रिसेशन आलंय, ही किल्ली काही जा मॉल बाहेर उभी राहा, पॅम्पलेट सुद्धा वाटलेली आहे. बापरे. आणि तेव्हा असं वाटायचं की नाही ठीक आहे, आपण हे काम करतो ना, हे दिवस आपण कदाचित मोठं तेव्हा विसरणार नाही. आणि आज ते दिवस अजूनही माझ्या लक्षात येते, अशा छोट्या छोट्या कामातनं इथपर्यंत आले. खरंच आहे. म्हणजे त्या गोष्टीचं मग महत्व आता ते लक्षात येतं. आणि आजही म्हणजे माझा स्टाफ प्रत्येक माणसाला मग मी किंमत देते. पाय कायम आपल्या जमिनीवर राहिले की ते लोकही आपल्याला मदत करतात. आणि छान मग ती सगळ्यांची टीम जोडली गेली आहे. वाव. आणि मला वाटतं तुझे बाबा पण तुझ्या बरोबर शोज मध्ये असतात, कारण मी पाहिलंय त्यांना 2-3दा. तर ते म्हणजे आता तुम्ही एकत्र मिळून करता का दोघं? आता ते ऑलमोस्ट 75 वर्षाचं झालेत. आणि गेली अनेक वर्ष आम्ही दोघं मिळून हा कार्यक्रम करत होतो. म्हणजे वडील आणि मुलगी असं असलेलं कॉम्बिनेशन असलेला आमचा महाराष्ट्रातला पहिलाच कार्यक्रम होता. आणि जेव्हा मी स्टँडअप करत होते तेव्हा आमच्या दोघांचा द्विपात्री खूप चालायचा. बरं. आणि प्रचंड धमाल यायची. आणि आम्ही जवळपास त्याचे 300-400 प्रयोग एकत्र केले. बाबा मिमिक्री आर्टिस्ट आहेत, म्हणजे प्राण्या पक्ष्यांचे आवाज काढायचे, त्याचा पपेट्री मध्ये आम्ही खूप वापर करतो. पण आता वयानुसार ते थोडे थकलेले आहेत, पण जेव्हा केव्हा मोठा शो असतो अजूनही ते माझ्या बरोबर उभे राहतात. आणि अक्षरशः एक मॅस्कॉट असतो माझ्या पपेट शो मध्ये. तर त्यांना म्हणजे इतकं मी त्यांच्याकडनं शिकले की कामाला लाजायचं नाही. तर त्यांना काही गरज नाही आता, पण आवड आणि काय म्हणतात आनंद मिळतो. लेक एवढं करते म्हणल्यावर ते मॅस्कॉट म्हणून मुलांच्यात नाचतात सुद्धा याही वर्षी 75व्या वर्षी. आणि जेव्हा ते मॅस्कॉटचं तोंड बाजूला करताना मी सांगते माझे बाबा आहेत 75 वर्षाचे, टाळ्यांचा कडकडाट येतो ऑडियन्स. वाव वाव, मजा येते. आणि तुझ्याकडे आता तू म्हणालीस 30 म्हणजे तुझा स्टाफ आहे सगळा, तर ह्यांना मग हे सगळं शिकवलेलं असतं का काय? म्हणजे तुला फक्त मदत करतात ते? मदत म्हणून. कारण की ऍक्च्युली कसं असतं की नाटकामध्ये कसं की बॅकस्टेज आर्टिस्ट वेगळा आणि कलाकार वेगळा, सेम इथे आहे. कारण की ते सगळं स्टेज उभं करणं किंवा त्या पपेट मांडून ठेवणं किंवा माझ्या बरोबर वन मॅन शोच असतो. येस वन मॅन शोज असतो. फक्त हे सगळे मदतीला असतात. एक साऊंड ऑपरेटिंगला, मग लाईट अरेंज करायला वगैरे असे बाकी मदतीला येतात. ग्रेट ग्रेट. मग आता म्हणजे आपण साधारण शेवटाकडे येतोय. खूप छान चालली आहे मुलाखत. पण जसं आपण मगाशी बोलत होतो की ह्याच्यामध्ये जर कुणाला पहिलं मला सांग, याच्यामध्ये करिअर करता येतं का? म्हणजे आता तू जसं म्हणालीस की शेवटी ब्रेड अँड बटरचा विचार करावाच लागतो, प्रॉफिट अँड लॉसचा विचार करावाच लागतो. तर ह्याच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे का की हा व्यवसाय पूर्ण वेळचा आपण करू शकू? हो, पूर्ण वेळचा करू शकू. कारण की मी जवळपास महिन्याला 25 प्रयोग करते आज. आणि मला कॉम्पिटिशन नाहीये, याचं मला दुःख वाटतं. आणि बरेचसे कलाकार येतात आणि त्यांना सगळं रेडीमेड हवं असतं. मॅडम आम्हाला पण शिकवा ना A to Z. रेडीमेड म्हणजे मला कळलं नाही. आता बबल शो हा जो प्रकार आहे तर त्याचं लिक्विड बनवण्यापासून त्याच्या सगळ्या ज्या ऍक्सेसरीज आहेत त्या अक्षरशः इंटरनॅशनल मार्केटला
म्हणजे मी जे 2 लाख इन्व्हेस्ट केले तर त्या 10-15 लाखाच्या घरात देत. ओ. तर ते वसूल व्हायला किती वेळ लागणार याचाही अंदाज घेतला. त्यापेक्षा आपणच या बनवू ना. आणि मी एक सगळं बनवलेलं मटेरियल आहे हो आणि इतकी त्याच्यात मध्ये मेहनत आहे की तुम्ही मगाशी म्हणलीस की जत्रेमध्ये आम्ही फुगे उडवले की 2 सेकंदात ते हो फुटतात. ना. तर ते तेवढ्याच फुग्या फुटण्यापासून ते एक 45 मिनिटाचा शो करणं, कारण की फुग्यांवरती किती वेळ किती टिकवून वेळ? ठेवायचं. हो, हो. तर हा सगळा जो प्रवास आहे ना, म्हणजे माझ्याही सुरुवातीला 10 मिनिटाचा शो व्हायचा, हम्म. मग हळूहळू करत तो 15 मिनिटं, अर्धा तास आणि आता पाऊण तासापर्यंत आहे. बरं. हा सगळा मी आतून आलेला अनुभव आहे, मग तो शो चांगला होतो, कारण की Correct. मी हे सगळं स्वतः स्वतः अनुभवलेलं आहे. अनुभवलंय. पण आजकालच्या मुलांना रेडीमेड पाहिजे असतं. हेच सगळं सेम सेटअप मला द्या ना, मी देतो तुम्हाला 2 लाख. नाही तर रेडीमेड ते नको वाटतं नाही की बरोबर हे आहे. सगळं तू करून बघ बाबा. आणि मग कष्ट माझ्यापर्यंत आहेत ना ये. त्याच्या मागे शेवटी. आणि कसं आहे की कॉम्पिटिशन ही प्रत्येक क्षेत्रात आहे. आज अनेक पपेट आर्टिस्ट तयार झालेले आहेत. म्हणजे गेम शोचं तर रादर मी पुस्तक काढलं माझं, मी पहिला होम मिनिस्टर घेत हो होते. हो. अनेक गल्लीबोळात गेम शो घेणारे आता तयार झालेले आहेत. हम्म. पण जर स्वतःची स्टाईल असेल तर मला नाही कॉम्पिटिशनची भीती वाटत. आणि त्यातनं मी इतके वेगळे वेगळे प्रयोग काढत आलेले की माझ्यापर्यंत पोचायला अजून वेळ लागेल, तोपर्यंत मी अजून पुढे गेली असेल. हे मी अभिमानाने सांगेन, कारण की जसं नोकरीला आपण वेळ देतो की अमुक 1 तासाचे तुम्हाला पैसे मिळतात, बरोबर. तसं कलाकार म्हणून दर दिवशी विचार व्हायला हवा की बरोबर. आजच्या दिवसात मी कलाकार म्हणून काय विचार केला, बरोबर. त्याचेच तर पैसे आहेत. एवढं लोक जर एका शोचं तुम्हाला 15,000 20,000 मानधन देणार, तर तेवढं भव्य दिव्य आपल्यालाही त्यांना देता आलं पाहिजे, हा Correct. विचार असतो. खूप छान. तर येणाऱ्या मुलांना मी एवढंच सांगू इच्छिते की हे आतून व्हायला हवं, मनापासून कष्ट केलेत तर हम्म. नक्कीच हे सहज शक्य आहे. सुरुवातीला 2-3 प्रयोग होतील, हम्म. हळूहळू करत माउथ पब्लिसिटी वरती हे बरोबर. सगळं नक्की घडतं. अनुभवाची शिदोरी शेवटी आणि महत्वाची महत्वाची असते. येस खूप छान. म्हणजे वेगवेगळे इन्साइट्स आम्हाला खरंच अच्छा म्हणजे आणि हा व्यवसाय कोणी करू शकतो हे सुद्धा म्हणजे वेगळं आणि छान आहे ना क्षेत्र. Yes, म्हणजे yes. तुझी हॉबी ते तू व्यवसायामध्ये कन्व्हर्ट केलीस नंतर, येस, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे कसा एक वेगळा आनंद मिळतो करताना सुद्धा. करताना नोकरी करताना कसं एक कंपल्शन असतं किंवा मला तिथे काय 9 ते 5 जायचंय, पण इथे कसं तुझ्या आवडीचा जॉब आहे त्याचा तू व्यवसायात कन्व्हर्ट केलेस, त्यामुळे तो आनंद जास्त आहे. जास्त of course. आहे. खरंय. आणि कसं आहे की नोकरीमध्ये 1 तारखेला पगार मिळणार हे फिक्स असतं, पण इथे तुमचं कॅलेंडर तुम्हाला भरायचं तुम्हाला. आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने एक पात्री प्रयोग आहे, कारण की मीच मार्केटिंग करते, मीच लोकांना भेटते. दिवसातले काही वेळ म्हणजे काही तास हे रादर मी माझ्या ऑफिसला बसून सोशल मीडिया मार्केटिंग असेल, हम्म. सतत रील टाकणं, पोस्ट करणं, हो हो. तर म्हणजे फालतू गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा अजून आपल्याला काय अजून करता येईल बिझनेस कसा हे वाढेल. तरुण पिढी नाही विचार करत. त्यांना डायरेक्ट फक्त रेडीमेड सगळं लागतं. तर ते एका रात्रीत नाही घडत. हे तर आपल्याला हो. माहितीच आहे सगळ्यांना. अगदी, कुठल्याही कलाकाराचं यश असेल ते, अगदी अगदी खरंय. आणि ते टिकवता आलं पाहिजे परत हो पुढे. टिकवता येणं हे अजून महत्वाचं आहे गं. महत्वाचं आहे. कारण सुरुवात कोणी म्हणजे आरंभशूर बरेच असतात, आरंभ पण ते शेवटपर्यंत नेणं तेवढंच आणि महत्वाचं माझ्या असतं. 10/12च्या ऑफिस पासून ते माझं स्वतःचं ऑफिस आता सदाशिव पेठेत आहे. आणि मी एक मुंबईत स्वतःचा फ्लॅट घेतला. हे अरे वा. सगळं फक्त कलेच्या जीवावर करणं हे वेगळी गोष्ट आहे. नोकरी करत करणं, पगार घेत घेणं ही वेगळी गोष्ट आहे. खरंय, तर त्याचा खरंय. मला अभिमान आहे. अगदी अगदी प्रश्नच नाही. आणि तुझं शॉप पण आहे म्हणालीस तू. हो हो. तर ते office काय cum म्हणजे तिथे toy काय shop. काय ठेवलंस तू? सगळ्या प्रकारचे सॉफ्ट टॉईज, पपेटचे वेगवेगळे प्रकार हे सगळे मी तिथे विक्रीला ठेवलेले आहेत. बरं. आणि ऑफिस आणि टॉय शॉप. अच्छा, लोक अच्छा. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पपेटवाली असं माझी ओळख झालेली आहे आणि विकत घ्यायला येतात पपेटवाली. तिथे. पण मग आता ही जेव्हा मुलं तुझ्याकडे येतात शॉपमध्ये, जसं तू मागाशी म्हणलीस की त्या ह्याच्यावर त्या मुलाला वाटलं की खोटं भावलं दिलंय वगैरे, हो, हो. तर मग तिथे तू त्यांना आधी म्हणजे विकल्यावर समजावून सांगतेस का? हो हो, हा. सांगते. येस येस. आणि रादर माझा शो बघूनच मी बघून. स्टॉल ठेवलेला हा. असतो. त्यामुळं बरेचदा ते त्या ह्याच्या खाली की चला आपल्याला पण पपेट शो करायचा आहे, या ह्याच्यातनं घेऊन जातात पपेट. अच्छा. हाय ती नुसती बसली, तिला बहुतेक काहीतरी सांगायचंय. येस. हं? तुला जाता बोलायचं आहे Yes, yes, yes. सगळ्यांची. काय सांगायचंय? सो किया, तू पण शाळेत जाते का? हो. कुठल्या शाळेत जाते? ऑनलाईन शाळेत Online? जातेस? अरे बापरे. तर ऑनलाईन शाळेत जाते, मग तिथे एबीसीडी शिकवतात का? हो. मग आमच्या सगळ्यांना जाता जाता प्रेक्षकांना तू एबीसीडी म्हणून दाखवणार? हो हो. का नाही? मग आता वाट कसली बघती? सुरू करूया. ए असिम्प्टोमॅटिक काय? बी ब्लड टेस्ट, सी कोरोना, डी डिस्टन्सिंग, ई इसेन्शियल, जी गो कोरोना गो, एच हँड वॉश,
I immunity, J journalist, K काढा, M mask, N negative, O oxygen, P अंडे, Q quarantine, R red zone, बाप रे, S सॅनिटायझर. अगं माझी आई, कोरोना केव्हाच गेला, 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. कोरोना गेला, डेंग्यू आला. तू काय जाता जाता सगळ्यांचं टेन्शन वाढवणार आहेस का इथं? सगळ्यांना नीट बाय कर. बाय बाय. थँक्यू किया, थँक्यू सो मच. थँक्यू. वाव, मस्त मस्त, खूप छान वाटलं आणि खूप आम्हाला मजा आली आणि मला खात्री आहे प्रेक्षकांना सुद्धा नक्की आवडला असणार आहे हा आजचा पॉडकास्ट. आणि तुम्हाला जर चैतालीला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुझा पण कॉन्टॅक्ट नंबर देऊया ना डिस्क्रिप्शनमध्ये. डिस्क्रिप्शनमध्ये तिची सगळी माहिती, म्हणजे तिचं जे शॉप आहे ते, त्याचा ॲड्रेस, ते फोन नंबर आम्ही सगळं देऊच. आणि नक्की कॉन्टॅक्ट करा. कुणाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर तिच्याकडनं, किंवा कुणाला भावले काही पाहिजे असतील तर, किंवा तुम्हाला शो तुमच्याकडे अरेंज करायचे असतील तर तुम्ही नक्की करू शकता. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या सगळ्या कॉन्टॅक्ट्समध्ये, आणि आम्हाला इन्स्टा आणि फेसबुकला सुद्धा नक्की फॉलो करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. बाय. रसिक मोहिनी.